डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क आलाय तो क्रॅकिंग षटकार मन बना लिया रास्ता ढूंढ लिया पहिल्या बॉल वरती बेधक आक्रमण केलं फलंदाज संतोष सकपालने मागील 2 मॅच मध्ये काहीच केलं नाहीये काही खास केलं नाहीये परंतु आता खास नाहीये स्पेशल करायचं आहे आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा स्पेशल कराकिंग ऑन अकॅडमी कराकिंग सॅक्स नक्कीच चर्चा होते जीवन असो किंवा जेवण असो ठेचा लागल्याशिवाय सरळपणे येत नाहीये खोलवर पद्धतीचा बॉल याही वेळी टाफ केला कवसला क्षेत्ररक्षक आहे चपळाईने ते येतील बॅकअप दिले गेलाय एक धाव तर घेतली दुसरीचा प्रयत्न थांबवला गेलाय व्हेरी गुड कॉल असं म्हणावं लागेल आपण डीप मध्ये पाहिलं ना तर निखिल जाधव हे पाहायला मिळाले आणि त्यांनी मात्र थ्रो फार सुंदर पाहायला मिळाला उमेश सर या मॅच कडे नितीन यांच्याकडे देखील नजरा वळवल्यात मात्र आकाश हा महत्वाचा खेळाडू आहे आकाश विराट कोहली खरं तर काय बॅटिंग केली आहे दुपारपासून यांनी देखील खेळ चांगला केलाय राज पवार आतापर्यंत चांगल्या पद्धतीने बॉलिंग केलं होतं मी स्टँडिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक नाहीये पोचती तोपर्यंत एक सिंगल मिळतीये अतिशय सुंदर कॉलिंग गेलं मैदानाच्या आतमध्ये एकच धावेवरती समाधान 3 बॉलचा खेळ संपलाय 8 धावा धावफलकावरती एका बाजूला देवळी आणि केसीसी गावडोशी ही टीम आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय झोळा 11 कुंठे आणि KUCC गावडोशी या टीम मध्ये खऱ्या अर्थाने रंगलेले हे तुंबड युद्ध प्रत्येक खेळाडू एकामेकाचे डावपेच ओळखतोय एकामेकाचे छक्के पंच जाणतो आणि हाच खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल राज निघालेत हो यावेळी मात्र फुलर लेनचा बॉल नो बॉल कॉलिंग आलाय मैदानाच्या आतमध्ये प्रश्नचिन्ह उभा केलाय आता मात्र पहा म्हटलं जातं ना आयुष्याचं लावून तर नजर रोखून नजरेमधून देऊया थाला उत्तर द्यायचं प्रत्येक बॉल पाहतोय आपण सध्या राज पवार सध्या टप्पा शोधतोय परंतु तिन्ही बॉल जाधव सर फुल टॉस टाकले आहेत परंतु हा डिमरचा नो दिलाय आणि ही फ्री हिटचा बॉल आहे आणि याच्यावरती किती धाब्यांचा मोहर असणार आहे ओहो व्हाईट बॉलचा कॉल आलाय फ्री हिट कंपल्सरी असणार आहे राज पवार जेव्हा टप्पा टाकला तेव्हा लाईन बिरकटली आहे आणि तिथून मात्र 2 धावा 3 बॉलच्या पाठीमागे 12 धावा फ्री हिट कंपल्सरी 12 धावांचा खेळ नक्कीच धावफलकावरती लगावला गेलाय अजूनही 3 बॉल येणं बाकी आहे राज पवार यांना मात्र तंत्र शुद्ध गोलंदाजी करावी लागेल व्हेरिएशन मस्ट असेल समोर आहे संतोष सकपाळ आउटसाइड द ऑफ स्टंप हा एक हतकंडा राहू शकतो मात्र यावेळी कठोर बॉल ओठ बॉल कम्मालीचा बॉल पाहायला मिळाला जिथे बिहाइंड द विकेट मनोज राजपुरे देखील भेट होत आहेत अगदी पुढ्यात टाकलाय फलंदाजाच्या आणि काय बॉल इथे स्पेल इथे उपलब्ध केलाय खरं तर ब्रह्मास्त्रपेक्षा हा देखील बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही प्ले करू शकाल तसा बॉल आला थोडासा बॉल वंचित होता फलंदाजाच्या आणि त्याच्यानंतर लँड करण्याचा प्रयत्न करतो डॉट बॉल हो यावेळी मात्र यॉर्कर लेंथ कम्मालीचा हा बॉल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं ना की हमें हराने निकली है जिंदगी अरे रोज एक पन्ना खुलता है और नया अखबार लिखा जाता है मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक वेळी एक नवीन पाऊल आणि नवीन पान उघडलं जातं आयुष्याचा खेळ असाच रंगणार आहे मैदानाच्या आतमध्ये त्याचप्रमाणे तुम्हाला क्रिकेटचा खेळ रंगवायचा आहे रंगलेला हा खेळ कश्मकश 5 बॉलच्या पाठीमागे 14 बरोबर आहे कारण का पुस्तकामध्ये वेगवेगळे धडे असतात आणि प्रत्येक बॉल हा वेगवेगळा असतोच आणि हेच मात्र क्रिकेट आपल्याला दाखवते राज पवार बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सुरेख फटका ते खेळला गेलाय परत एक सिंगल मिळतीये एक सिंगलने काही फरक पडत नाहीये राज पवारला एक सिंगलने फरक पडत नाहीये देवली KCC गावडोशी टीमला ओव्हरची समाप्ती होते राज पवार 3 बॉल वरती 12 धावा जरूर दिल्या होत्या परंतु 3 बॉल मध्ये अप्रतिम कमबॅक केलंय आणि 3 बॉल दिल्यामध्ये दिल्या त्या 3 धावा आणि एकूण झाल्या त्या धावा एक षटकाच्या समाप्तीनंतर द लास्ट 15 रन्स त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती रुळे गावचे युवा उद्योजक विनोदजी शिंदे यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालंय त्यांचं देखील या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेसाठी टॉस का बॉस त्यांच्या माध्यमातून पारितोषिक दिलंय आणि त्यांचंच या व्यासपीठावरती आगमन झालंय त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे चला थोडंसं स्पीडअप घ्या चला KCC गावडोशी आणि देवळी टीम आपल्यासाठी हा कॉल आहे आणि आता मात्र चर्चा होते अश्विन आल्यात इथे मात्र फायनल मॅचच्या अगोदरची ही मॅच आहे ना 50-50 हा एक्झिट पोल दाखवला गेलाय उमेश सर आणि चर्चा होते
सन्माननीय चंदन राजू चव्हाण साहेबांचा देखील उल्लेख केला जाईल, चर्चा होते. मात्र पहिलाच बॉल आडव्या बॅटने डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर पॉइंट लाईनच्या दिशेने चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार आलाय ना तो गावडशी साडी षटकार. जबरदस्त आपण पाहतोय बॅटचा फ्लो पण केला, ज्यादा पेस होता बॉल फ्रिड्यात होता भिरकावून दिला आणि त्याच्यावरती 6 धावा मिळाल्या गेल्या. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल जाग्यावर फटका केला आणि काय फटका केला. थोडासा दूरवर आपण संतोष सकपाळ जंगली यांना पाहतोय, त्यानंतर बाकडे पाहत राहिले कारण आलाय तो षटकार. अश्विन सकपाळ या गोलंदाजाकडे मी नेहमीच प्रभावित झालोय. या मॅच मध्ये या टुर्नामेंट मध्ये लय सापडली नाहीये. त्यांची लेंथ गोलंदाजीची आहे ना ती लेग स्टंप वरती आहे. जर ती लेंथ बदलली ना तर त्यांचे बॉल फार डिफिकल्ट आहेत मैदानाच्या आतमध्ये. मात्र इथून पुढे कशा पद्धतीने रणनीती असेल, कारण की संतोष देखील कमी नाहीये. संतोष ओव्हर आउटसाइड द ऑप्शन बॉल फार सुंदर खेळतात. संतोषला आपण पाहत आहोत सध्या पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, परंतु पंचांचा निर्णय येणं हे बाकी आहे. यस एक सिंगल या बॉल वरती. चला जो पंचा निर्णय दिलाय तो अंतिम राहील. संतोष सकपाळ जो निर्णय दिलेला आहे तो अंतिम राहील. तो येस त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. सर आपण पाहिलं ना तर आमचे ऑफिशियल पंच फार शिस्तबद्ध आहेत आणि खेळाडूंना देखील शिस्त लावली आहे. काल सकाळच्या सत्रामध्ये मयूर शिंदे सारख्या गोलंदाजांनी सांगितलं की मला 16ला सरांनी नो बॉल घोषित केलं होतं चक्क गोलंदाज म्हणून. मात्र आज तोच गोलंदाज पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट गाजवताना पाहायला मिळालाय. म्हणजे या पंचांनी देखील या स्पर्धेसाठी आणि या असोसिएशनसाठी खूप काही मेहनत घेतलेली आहे. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 22 लगावली आहे. 8 बॉलच्या पाठीमागे 16. संतोष सकपाळ अगेन्स्ट अश्विन सकपाळ. यावेळी मात्र बॉल फसलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तर घेतला, दुसरा प्रयत्न केला जाईल का? आकाश आहेत रन जोर घेण्याचा प्रयत्न केलाय आणि काय घडलंय पंचाचं बोट आकाशाकडे. इथे मात्र ओव्हर एक्साइटमेंट आणि त्याचं मात्र इथे दडपण पाहायला मिळालंय. चार मी सगळं जे क्रेडिट देईन खरं तर राज पवारनी भाव फेकला जरूर, परंतु जे एसटी रक्षक आहेत ना खरं तर वय वर्ष त्यांचं मला वाटतंय 51 आणि एखाद्या 20 वर्षाच्या खेळाडूला देखील लाजवतील असं त्यांचं धावतं. आपण सध्या आपण फिल्डिंग पाहतोय. अप्रतिम बॉल लगेच आला आणि एका हातामध्ये लगेच कंप्लीट केला आणि काय यष्टीरक्षण राहिले. अपील देखील पहा यार 20 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील यार, तसा खेळ सध्या ते करतात. मनोज राजपुरे हे नाव आहे त्यांचं. आपण ऍक्शन रिप्ले त्यांच्याकडे पाहिला, त्यांच्यावरती फोकस देखील केला जातो. का करू नये वयाच्या 51व्या वर्षी हा पठ्ठ्या अतिशय जबरदस्त कामगिरी करतो. यष्टीरक्षण कसं करावं याचे गुण खेळाडूंना देताना पाहायला मिळालेत. का देऊ नये, लेजेंडरी आहेत. आणि देवळी गावला अनेक वर्ष ज्या व्यक्तिमत्वाने टॉप ऑफ द रेस म्हणजे जी रेस लागते ना त्यामध्ये टॉप वरती ठेवण्याचं काम याच खेळाडूने केलंय आणि तेच पाहायला मिळालं. मात्र डावखुरे हाताचा फलंदाज नाव आहे किशोर जाधव आलेत. किशोर जाधव यांच्या अगेन्स्ट काय रणनीती असेल. मॅच मात्र 54-46 असा एक्झिट पोल सांगतोय. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस, वाढ बॉल, कमालीचा बॉल, मैदानाच्या आतमध्ये फ्लाइट हिट. गतीमध्ये परिवर्तन केले, टप्पा थोडासा पाठी ठेवला, थोडीशी हुसली दिली, हाईट फॅक्टर चांगला होता बॉलला आणि आलाय तो डॉट बॉल. येस इट इज डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये अश्विन सकपाळ हे नाव पाहायला मिळालंय. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. दॅट वन टाइम इट्स अ डॉट बॉल, नो इट्स अ 1 रन. मैदानाच्या आतमध्ये डिक्लेअर झोन मधली एक धाव येते. उमेश सर महत्वाची एक धाव आली आहे. 24 रन्स लेग बाईच्या स्वरूपामध्ये. सूर्यकांत आडाव सर सांगतायत महत्वाची मॅच आहे. बॅट तर जरूर फिरवली होती, परंतु बॅट आणि बॉलचा तितकाचा संपर्क नाहीये. एखादा लेट कट खेळतो तसा हा फटका पाहायला मिळाला, तसा अंदाज फलंदाजचा पाहायला मिळाला, पण त्याच्यावरती एक सिंगल आली आहे. इथे देखील फटका सुरेख लगवला गेला. ऑन साइडला बॉल टर्न केलाय. सी कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. काय फेक केली आहे परंतु अश्विननी चूक केली आहे मी म्हणेन इथे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अश्विनला पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल कॅरी करणं फार गरजेचं होतं, तर त्यांना करता आला नाही. धावसंख्येमध्ये 13च्या सरासरीने 26 धावा 2 षटकांच्या पाठीमागे लगावल्या गेल्या आहेत. अंतिमचा षटक. तत्पूर्वी मात्र आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय सचिनजी शिंदे, आपण थोडंसं मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. प्रकाशजी माने
यांना देखील आम्ही निमंत्रण करू की प्रकाशजी माने, गणेशजी शिंदे, काशीनाथ दादा सकपाळे यांना देखील निवेदन आहे, आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. जी फायनलची आपण त्या अगोदरची एक्झिबिशन मॅच खेळणार आहोत याबद्दल चर्चा करूया. या थोडंसं समोरच्या दिशेने या. कोणती टीम आणि टॉस देखील आपण उडवणार आहोत या इनिंगच्या ब्रेकमध्ये याची देखील दखल घ्या. किती ओव्हरची मॅच हे कमिटी आमच्यापर्यंत पोहोचवेल. येस चला 2 ओव्हरची मॅच असेल असं आमच्यापर्यंत कॉलिंग आलाय. येस थँक्यू सो मच सचिन सर, प्रकाशजी माने सर, थँक्यू सो मच. आता मात्र चर्चा होईल उमेश सर एक्झिबिशन मॅच जिथे सिनियर अगेन्स्ट ज्युनियर. नक्कीच असं वाटतं की त्या मॅचला बाहेर जाऊन कॉमेंट्री करावी की काय, कारण की तशी ती मॅच देखील होणार आहे आणि ते मॅचला खरं तर एन्जॉय केले जाईल. खरं तर आपण क्रिकेटला एन्जॉय करत असतोय. जाऊया मॅच कडे, कारण का मॅच देखील तितकीच महत्वाची. अक्षय आले, पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर उडवलं हो. या पट्ट्याने सांगितलं रे वक्को भी बदल कर लाएंगे, मेहनत इतनी करेंगे, एक दिन कामयाबी को भी अपने कदमों के नीचे लाएंगे. मिळवलंय ते यश, ठोकलाय तो षटकार. फलंदाज आहे तो अक्षय. अक्षय आणि आकाश यांच्यामधलं हे वॉर, मिळाला तो षटकार. एका समोर आपण पाहतोय AK-47, दुसऱ्या समोर आपण पाहतोय आकाश जाधव. विराट कोहली बॅटचं बॉलचं जजमेंट तरी पाहिलं आणि त्याच्यानंतर बॉल अगदी रडार मध्ये आला आणि त्याच्यानंतर फेकून दिला. पुढचा बॉल यावेळी अक्रॉस द लाईन, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे मात्र तो बनेल प्रेक्षक. बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह 2 बिग हिट, 2 षटकार. यार नजर खूप चांगली आहे खरं तर आकाश जाधवची. खरं तर आता स्लोवर बॉल टाकले घेतात, चंचल पेस प्रत्येक बॉल वरती आहे, प्रत्येक बॉल टन आहे, परंतु फलंदाज आकाश जाधवची ही नजर देखील तितकीच त्या बॉल वरती करडी आहे, म्हणून हे बॅक टू बॅक त्याच्या पॅट मधून 2 षटकार आले आहेत. नक्कीच 2 मोठे प्रहार आले आहेत. आकाश जाधव यासाठी ओळखले जातात. अक्षय यांना मात्र आपला ट्रम्प बॉल खऱ्या अर्थाने जो बीमर, खऱ्या अर्थाने मी म्हणेन चर्चा होईल त्या बॉल बद्दल. यासाठी दॅट वन द बॉल, हा बॉल येणं गरजेचं होतं. हा स्टॉक बॉल जो त्यांच्या भातामध्ये आहे ना तो त्यांनी काढला आणि इथे बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आली. यष्टीरक्षकाला बीट केलाय. अक्षयची आपण जर बॉलिंग पाहिली ना, ज्या वेळेस तो बॉलची जेव्हा ऍक्शन करतो आणि जो बॉलचा बॉलिंग करण्यासाठी अँगल करतो तेव्हा तो बॉल बघा कधीही वरून सोडतो, फिंगर रोल त्याचे फिरतात आणि त्यावेळेस तो बॉल टर्न होतो आणि अशा पद्धतीची बॉलिंग असणं खूप महत्वाचं आहे. आणि आलाय ते एक सिंगल. येस इथे आणखी एक सिंगल आलाय. आता मात्र स्कोर कार्ड कडे नजरा वळवल्यात. 40 धावा या धावफलकावरती लावल्यात. 40 रन्स, 2.4 चेंडूंचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल, अंतिमचे 2 बॉल. तुषारजी जांभळे सर आपल्या समेत जॉईंट होतील, जे करतील टॉस का बॉस. इथे एक एक्झिबिशन मॅचचा टॉस, एक हाय व्होल्टेज मुकाबला, 2 ओव्हरची मॅच होईल. प्रथमेश आणि जंबू सर यांच्या अगेन्स्ट अरुण कदम सर आहेत, यांच्या अगेन्स्ट वॉर पाहायला मिळेल. ही मॅच अतितटीची होणार आहे. ही मॅच महत्वाची आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये कोण बाजी मारेल. बॉलर तयार होतोय, बिग हिट केलाय, परंतु काही फायदा नाहीये. मय होईल मी म्हणेन, कारण का फटका सुरेख होता. परंतु पाठीमागच्या दिशेला कितीही प्रयत्न करा, कितीही लांब मारा, तिथे लिहिलंय की एक सिंगल. येस 240 अंशाचं हे मैदान आहे आणि या मैदानामध्ये काही नियमावली आहे आणि त्याचाच मात्र आपण इथे दुजोरा दिलाय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळी मात्र मिस्सीट आहे. क्षेत्ररक्षक अंडरनीट येईल. अक्षय प्रयत्न करतायत, 1 धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? नॉन स्ट्राईक एंड वरती क्षेत्ररक्षक नाहीये. इथे लेसी क्रिकेट पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट आणि दरम्यान मात्र पंचांकडे नजरा वळवल्या गेल्यात. कंप्लीट होतील का 3 हा प्रश्न आहे. आणि यस पंच आताच्या रन्स आमच्यापर्यंत आलाय. कॉल यष्टंप उचललाय आणि धाव. आकाश थोडा ओव्हर एक्साइटमेंट नेहमीच पाहायला मिळतंय आणि आकाश हा थोडासा ओव्हर एक्साइटेड प्लेअर आहे. एक्साइटमेंट त्याच्याकडे आहे आणि प्रत्येक खेळाडूकडे ते असणं गरजेचं आहे. नाही हवी आहे खरं तर एक्साइटमेंट हवी आहे, कारण का ते तुम्ही करू शकत नाहीये ना. तर खरं तर तुमचं एक क्लास होऊ शकत नाहीये, तुम्ही काही स्पेशल करू शकत नाहीये. ऍक्टिव्ह राहावं लागतं खरं तर मैदानामध्ये जात असताना, मैदानामध्ये खेळत असताना. चला आपण टॉस साठी जातोय, जिथे आपल्या समेत जॉईंट होतील तुषारजी जांभळे.
थँक्यू सो मच. आता मात्र इथून पुढे आपण प्रेक्षणीय मॅच ज्याची उत्कंठा संपूर्ण KSK महाबळेश्वरला लागली होती ती मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळेल आणि त्या मॅचचा आपण करूया टॉस. एका बाजूला KSK महाबळेश्वर लेजंड खेळाडू तर दुसऱ्या बाजूला KSK महाबळेश्वर अंडर-22 मधील खेळाडू. एक मोठी मॅच. एका बाजूला लेजंड टीमचे कॅप्टन आहेत अरुण भाई कदम तर दुसऱ्या बाजूला अंडर-22 क्रिकेटचे कॅप्टन आहेत अक्षरशः प्रथमेश कदम. आणि टॉस साठी आम्ही विनंती करतोय की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष का आपण दोघे या. आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करतोय. उद्योजक रोळेगावचे आहेत विनोद दादा शिंदे यांना मी विनंती करतो की आपण या. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य मिळालेले आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. तारे सितारे खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला अनुभव तर दुसऱ्या बाजूला प्रयत्न. एका बाजूला क्रिकेटची खूप मोठी असलेली अनुभवाची शिदोरी तर दुसऱ्या बाजूला असणारे क्रिकेटमधील प्रयत्न. आणि टॉस करूया. टॉस कॉल कोण देणार? यस KSK अंडर-22 टीमचे कॅप्टन अर्थातच प्रथमेश कदम करतील कॉल. कॉइन द स्पिन. छापा कॉल केलेला आहे आणि अर्थातच आलेला आहे KSK अंडर-22 टीमचे कॅप्टनने मात्र टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? 3 षटकांचा हा सामना आहे. कमिटी आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा. चला मॅच ऑन करायची. अंपायर्स आपल्यासाठी हा कॉल असेल. थोडस स्पीडअप घ्या. किती षटकांचा हा सामना असेल शैलेश जाधव सर? 2 ओव्हरची मॅच असेल याची दखल घ्या. 2 षटकांचा हा सामना आहे. टॉस जिंकला. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. एका बाजूला क्रिकेटमधील अनुभवाची शिदोरी तर दुसऱ्या बाजूला प्रयत्न. मॅच खेळायला कशा प्रकारची मजा येईल? मॅच खेळायला तर खूपच मजा येईल कारण की आमच्याकडे बॉलिंग साइड पण आहे बॅट्समन पण आहेत. मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल का? हो नक्कीच. अक्षरशः कॅप्टन पद तुम्ही निभावत आहे आणि KSK अंडर-22 टीमने तुमच्यावरती विश्वास दाखवलाय. कशा पद्धतीच्या भावना आहेत? सर्व मुलांना अंडर-22च्या एकत्र घेऊन खेळण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. आपण जाऊया लेजंड टीमच्या कॅप्टन अरुण भाई कदम. एका बाजूला युवा खेळाडू आहेत त्यांच्या समोर तुमची टीम आहे ज्याच्यामध्ये अनुभव तुमच्याकडे जास्त आहे आणि खरं तर तुम्ही टॉस गमावलाय. किती धावांपर्यंत तुम्ही त्यांना हे करू शकाल? 30 ते 40 धावांपर्यंत करू. चांगला अनुभव आहे. त्यांना एक अनुभव भेटेल. कोण जिंकू हारू द्या यासाठी मॅच नाही. फक्त क्रिकेट जिंकेल. कोण जिंकेल अंडर-20 जिंकलं तरी क्रिकेट जिंकेल. आम्ही जिंकलो तरी क्रिकेट जिंकेल. एक अनुभव भेटेल त्यांना पण आणि आम्हाला पण. अगदी बरोबर आहे. मॅच कोणी जिंकू इथे KSKचं क्रिकेट मात्र जिंकणार आहे आणि इथे मात्र ही मॅच असेल ना ती प्रेक्षणीय मॅच असेल. फक्त अनुभव आणि क्रिकेटचा आनंद घ्या. दोन्ही टीम्सला विनंती आहे आणि सर्व प्रेक्षकांना देखील विनंती आहे. ही मॅच संपल्यानंतर लगेचच तुमची मॅच चालू होणार आहे. टॉस आपण पाहिला. KSK अंडर-22 टीमने मात्र टॉस जिंकलाय. टॉस जिंकण्याचा प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे लेजंड टीमला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आतापर्यंत तुम्ही ज्यांचा आवाज ऐकला तुषारजी जांभळे यांनी आमच्यापर्यंत कॉल दिला. मात्र ही मॅच सेकंड इनिंगला झालाय. थरार सुरू झालाय. राज पवार मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती पहिल्या बॉल वरती आले. त्या 2 धाव फर्स्ट बाउन्स असं देखील कॉल केले गेलाय. राज पवार स्ट्राईक एंड वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. आकाश जाधव आकाश यांच्यावरती अटॅक करावा लागेल. मस्ट असेल. ओ जोरकस प्रहार आहे. चेंडू डीप मिड विकेट वडलाईच्या बाहेर ठोकलाय ना तो क्लासिकल षटकार. या 6 धावाने धावसंख्या 8च्या घरात. अप्रतिम फटका आलाय. काय जबरदस्त आहे. राज पवार आज या पवारीनं खरं तर पवारनं मैदान गाजवलंय. स्ट्रोक पाहू शकाल तुम्ही. अगदी स्वतःला झोकून दिलं. बैठा स्ट्रोक खेळला. डब्यात केक घुटना टेक तमाशा देख टेक आउट द शॉट. छेरन येस पुढचा बॉल. हो यावेळी स्विंग आणि मिस. पंचांकडे जोरकर अपील. मात्र अपील मध्ये उत्साह जास्त आहे. चर्चा पाहायला मिळाली. अपील केली गेली होती. अपील करणं गरजेचं आहे. अपील केली कारण का डॉट बॉल आलाय आणि अपील का करावी तर थोडं तर प्रेशर टाकावा फलंदाजांवरती आणि तेच मात्र केलंय गोलंदाज आकाश जाधवने. 3 बॉलच्या पाठीमागे 8 धावा खरं तर बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. एकूण धाव 45. याही वेळी आडव्या पाटणे डीपी बॅकवर्ड स्कोअर लेग
बॉर्डर लाईनच्या बाहेर ठोकला ना तो षटकार आला आणि या षटकाराने मात्र दाहकता वाढली या मॅचची. असं म्हटलं आता ना उमेश सर की आयुष्यामध्ये एक तर सुखी भेळ, दुसरं या जगामध्ये दुसरं कोणी सुखी नाही आहे, आणि एक तर साधा डोसा आणि तदनंतर मात्र दुसरा कोणताही साधा माणूस मिळत नाहीये. मात्र इथे 2 षटकार ठोकलेत राज पवार यांनी या ओव्हरमध्ये. धावसंख्या 14च्या घरामध्ये आणखी एक षटकार जर राज पवार यांनी ठोकला ना तर किरण शिंदे, पाली नायरा, ओमकारा या टीमचे संघमालक याचकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते राज पवार साडी. पहा चर्चा राहिली आहे. 14 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत. आकाश जाधव यांच्यावरती टार्गेट सेट केले गेले. पाहू शकाल तुम्ही राज पवार 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकलेत. खरं तर त्याच्या रिदम मध्ये आहे हा फलंदाज आणि याच्या मोसम मध्ये आहे आणि याच्या टप्प्यावरती तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीये. आता पाहिलं तर एक धाव सिंगल आली आहे. 15 धावा स्कोरकार्ड वरती. 5 बॉलचा खेळ संपला गेलाय. राज पवार का बॅटिंग करतो या मॅच मध्ये खरं तर तुटून पडलाय गोलंदाजांवरती आणि अशीच हवी आहे बॅटिंग. 15 धावीचा खरं तर करंट रेट हवा या मॅच मध्ये. यासाठी ज्यावेळी पहा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंगॉपवरून क्षेत्ररक्षक येईल, झडप मारेल. एक धाव तर घेतले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही थांबवलाय. 16 धावा पहिल्या षटकाच्या दरम्यान म्हणजे येणारे 12 बॉल आणि 29 ची गरज आहे. 12 बॉल 29 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा आल्या आहेत आणि मॅच आता खरं तर दोन्ही जाणी बनत चालली आहे. परंतु जो आपण पाहिलं ना राज पवार याची चांगली बॅटिंग झाली आहे, त्याला शेवटपर्यंत खेळणं हे महत्वाचं आहे. परंतु राज पवार खरं तर आता काटा बनलाय समोरच्या टीमला. परंतु देवळी आणि गाऊडची टीम साठी खरं तर हे गुलाबाचं फुल आहे आणि ते फुलतंय या मॅच मध्ये. नक्कीच गुलाबाचं फुल मैदानाच्या आतमध्ये चर्चा होईल. संतोष सकपाळ आलेत गोलंदाजीसाठी आणि संतोष यांच्या अगेन्स्ट स्ट्राईक एंड वरती अश्विन. एक्झिट पोल आलाय ना तो झोळाई 11 कुमठे या संघासाठी मात्र थोडासा वरचढ ठरतोय. हो यावेळी स्विंग आणि मिस अवे फ्रॉम द बॉडी. लांबून खेळण्याचा प्रयत्न आहे, त्याला थोडीशी इंजरी झाली आहे. सांभाळून घ्या क्षेत्ररक्षकाला. त्या संतोष आहेत. येस त्याच दरम्यान मात्र खेळाडूला थोडी दुखापत होते. तत्पूर्वी मात्र आपण मुख्य पॅम्पलेट कडे जाऊया जिथे नितीन दादा गायकवाड खऱ्या अर्थाने प्रमुख सल्लागार आहेत. केएसके क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर, पत्रकार आहेत डीडीएम ग्रुप डीडीएम न्यूजचे आणि आपण त्यांना टीव्ही स्क्रीनवरती पाहतो. या व्यक्तिमत्वाकडे पहा मित्रांनो, दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती राहिली ते आमचे नितीन दादा गायकवाड आणि खऱ्या अर्थाने तापा टायगर्स यांचा देखील प्रामुख्याने आम्ही उल्लेख करतो. त्याचबरोबर माननीय विजयदादा शिंदे माजी अध्यक्ष केएसके क्रीडा प्रतिष्ठान यांचा देखील आपल्याला फोटो फ्रेम पाहायला मिळाला. तदनंतर खालच्या बाजूला आपण जर पाहिलं ना तर दीपक दादा शेलार अध्यक्ष JMCC क्रिकेट क्लब रेणुशी आणि युवा उद्योजक प्रदीप दादा सकपाळ यांचा प्रामुख्याने उल्लेख करणं गरजेचं आहे. जे निहाल ग्रुपचे आपण प्रमुख प्रोप्रायटर पाहतोय सन्माननीय श्री अशोक दादा सकपाळ साहेब या केएसके क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे पाठबळ आहे, बॅकबोन आहे. त्यांच्या विना स्पर्धा होत नाहीत आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीला आणखी एक नवीन उद्योजक आम्हाला पाहायला मिळाले जे दावे मोहन गावचे आहेत आणि चंदन राजू चव्हाण साहेब यांच्याकडून एक मोठी अनाउन्समेंट आजच्या दिवसामध्ये आज आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या दरम्यान आजच्या स्पर्धेला त्यांनी प्रथम पारितोषिकचं देखील कॅश प्राइज दिलाय. प्रदीपदादा जाधव कला दिग्दर्शक, संघमालक दीपकदादा युवा प्रतिष्ठान यांची देखील आम्ही या ठिकाणी उल्लेख करतोय. खऱ्या अर्थाने प्रदीपदादा यांचं देखील मोलाचं योगदान आहे. त्याचबरोबर विकासभाई कदम संघमालक अर्जू 11 यांनी देखील या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं योगदान दिलंय. अर्जू 11 संघाचे संघमालक विकासभाई यांचं उपस्थिती देखील या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला पाहायला मिळाली आहे. सकाळच्या सत्रामध्ये सुरेशदादा सकपाळ हिरेबानवली गावचे शिवसेनेचे नवी मुंबई जिल्ह्याचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो जिथे उपशाखा प्रमुख उपजिल्हा प्रमुख आहेत आणि त्यांचा देखील उल्लेख केला गेला. आणि त्याचबरोबर विशाल बोट क्लब मध्ये आपण जर पाहिलं तर विशाल दादा यांचा देखील नावाचा उल्लेख
आम्ही या ठिकाणी पाहतो युवासेना उपजिल्हा प्रमुख महाबळेश्वर सातारा तालुक्यामध्ये प्रमुख म्हणून त्यांच्याकडे उल्लेख केला जातो. सरपंच विचुंबे पनवेलचे प्रमोददादा भिंगारकर यांचा देखील नावाचा उल्लेख केला आणि आमचे स्वराज्य प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संस्थापक नरेशदादा सकपाळ यांच्याकडे देखील नजरा वळवल्या गेल्यात. या सर्वांचंच बहुमूल्य असं योगदान आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान दिलं गेलं. काही मान्यवरांची नावं आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने घेतो जिथे आम्हाला तापोळा टायगर्स यांचं देखील मोलाचं योगदान राहिलंय. आमचे प्रकाशजी माने असतील, त्याचबरोबर आमचे कार्याध्यक्ष गणेशदादा शिंदे असतील, संतोषदादा सकपाळ असतील, जे आमचे सचिव आहेत, त्यांनी वेळोवेळी काही खेळाडूंची कान देखील पिळलेत, शिस्त लावण्याचा प्रयत्न केलाय. त्याचबरोबर आमचे उपाध्यक्ष असतील काशीनाथदादा सकपाळ, या सर्वांचंच या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान राहिलंय. आपण पाहिलं ना तर लिजेंडरी क्रिकेटर आपण पाहिलं तर तिथे आपल्याला पाहायला मिळाले सुजित सर आहेत, राजेशदादा मोरे आहेत, राम सकपाळ साहेब आहेत आणि त्याचबरोबर गणपतदादा कदम देखील आहेत जे खांबिल चोरगे गावचे आहेत. या सर्वांचाच आम्ही प्रामुख्याने उल्लेख करतोय. चला जाऊया आता मात्र बॅक टू द क्रिकेट. उमेश सर, मॅच कडे जातोय आपण. थोडस संतोष सकपाळ याला थोडीशी इंजरी आली आहे. चला लगेच स्पीडअप ठेवायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. खरं तर सर्व खेळाडूंनी येऊन त्याची चर्चा केली का तो सेफ आहे का, त्याची विचारपूस केली आणि विचारपूस करत असताना तो उठला, आता पुन्हा एकदा उभा राहिलाय. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये आमचे संतोषदादा मोरे देखील पाहायला मिळाले. आपण त्यांना टीव्ही स्क्रीनवरती पाहू. अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व संतोषदादा मोरे आणि त्यांची देखील नावाची चर्चा झाली. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. संतोष गोलंदाजीच्या ट्रॅकवरून अश्विन साडे. बॉल इथे उचलला, फटक्यामध्ये ताकद आहे, फटक्यामध्ये विश्वास आहे आणि बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. AK-47 चेरन. यस, अश्विन यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार पाहायला मिळाला. असं म्हटलं ना की लाइफ में अगर कठिनाई होगी तो उदास मत होना, बस ये याद रखना कि मुश्किल का रोल अच्छा ऍक्टर को ही मिलता है. इथे रोल जो आहे ना तो कठीण आहे, मात्र तो चांगल्याच ऍक्टरला दिला जातो. ही समीकरण नेहमी पाहिली गेली आहेत. आता मात्र कोण बेस्ट ऍक्टर होईल या मॅच मध्ये, आणि या मॅच मध्ये आता 22 धावा लगावल्यात उमेश सर. 22 धावा स्कोरकार्ड वरती आतापर्यंत. पुन्हा एकदा तयार होतोय बॅक टू द बॉलर. बॉल निसटला गेला, एक सिंगल मिळते आणि आता स्ट्राईक एंडला राज पवार. यस, 23 धावा 23 धावा धावफलकावरती उमेश सर लगावले गेले. 45 धावांचा पाठलाग करतोय आणि पार्टनरशिप 9 बॉलच्या पाठीमागे 23. 3 बॉलचा खेळ, अजूनही 3 बॉलचा 9 बॉलचा येणं बाकी आहे. चर्चा होते, चर्चा होतीये. खरं तर 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 23 धावा जमवल्या गेल्यात. चांगली बॅटिंग लाईन आहे. खरं तर बॅटिंग करणारी टीम एक सिंगल मिळतीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल लिया. यस, आता मात्र 2 बॉल उरलेले आहेत. या 2 बॉल वरती मस्ट असेल तो एखादा मोठा प्रहार. 8 बॉल 21 ची मॅच. थोडीशी डिफिकल्ट सिच्युएशन आहे देवळी आणि KCC 11 या गावडीची टीमला. यस, 45. तर यस, मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल आवश्यक आहे. बॉल चाला इथे क्षेत्रशेखा आहेत. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला आणि बघता बघता 1 2. काय झालंय मैदानामध्ये नक्की? आता आरडाओरडा शैली सर चालू आहे आता मैदानाच्या बाहेर. 2 धावा इथे अंकित केल्या असं म्हणावं लागेल आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या नाही 10 आले तिथे. यामुळे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्रक्षक येतील त्या ठिकाणी, मात्र थोडीशी गफलत झाली आहे. नॉनस्ट्राईक एंड वरती थ्रो केला गेलाय आणि धावसंख्या मात्र आता भर पडली आहे. धावसंख्येकडे नक्की चर्चा होईल. किती झाला स्कोर? सहा बॉल 18 धावेंची आवश्यकता. मॅच बनवली आहे. खरं तर संतोष सकपाळने थोडीशी इंजरी आली आहे. पुन्हा एकदा उठला आणि तो खरं तर लढलाय या मॅच मध्ये. षटकार देखील त्याच्यानंतर देखील आलाय, परंतु 6 बॉल 18 धावेंची आवश्यकता. श्री बॉलिंग ट्रॅक वरती आता मात्र चमक दमक करून तो प्लस पॉइंट आतापर्यंत देवली KCC गाव
गौरवशी टीमचा प्लस पॉइंट आहे, कोणताही विकेट नाहीये, बॅटिंग साठी तयार होतोय अश्विन. यावेळेस पाहतोय पण बॉल तर उडवलाय आणि बॉल चाललाय हातामध्ये. एक महत्वाचा मोहर या ठिकाणी टिपलाय आणि आता मात्र 27 धावींवरती पहिला विकेट आलाय. 5 बॉल आणि 18ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये अक्षय जाधव यावेळी डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आलेत. अक्षय जाधव बॅटिंग साठी गेलेत. अक्षय AK-47 आता बाहेर काढावी लागेल. खरं तर तो गण 12 बाहेर काढावी लागेल, परंतु राज पवार एका स्ट्राईक दुसऱ्या एंडला राज पवारला देखील स्ट्राईक मिळणं तितकंच महत्वाचं आहे. परंतु पहिल्या बॉलवरती श्रीला यश मिळालंय. पहिल्या बॉलवरती भेटतो लावलाय. समीकरण आपण पाहतोय 5 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता. मॅच बनवले 50-50% सध्या आपण दोन्ही टीमला तसा चान्सेस आहे, परंतु या मॅच मध्ये काय घडेल. बॅटिंग साठी AK-47 मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. खरं तर अक्षय जाधवने राज पवार 6 बॉल मध्ये 16 धाब्यांचं योगदान दिलंय. यशला पहिली विकेट मिळते. श्री गोलंदाजीच्या ट्रॅक वरून अक्षय साडी. हो यावेळी जोरकस प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, कव्हर मध्ये, पॉइंट मध्ये. काय घडलं? एक धाव घेतला, दुसरीचा प्रयत्न चपळाही नाही केला. यस इट इज गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग द बिटवीन द विकेट. 2 धाबा इथे तब्बल घेतल्या गेले. आतापर्यंत धाबा झाल्या स्कोर कार्ड वरती 29 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 16 धाब्यांची. 4 बॉल 16चं समीकरण आलं या मॅच मध्ये, परंतु या आता प्रत्येक बॉल वरती मोठा फटका हवाय मोठा फटका. ब्लॉकॉनचा बॉल खेळून काढलाय. ऑन साइडचा बॉल टर्न केला. एक सिंगल मिळतीये आणि एकच सिंगल आली आहे. येस एक धाव मिळाली आहे. समीकरण बदललंय. येणारे बॉल आता शिल्लक आहेत ते 3 बनवायचे आहेत 15. 3-15ची मॅच. 3 बॉल 15 धाबा. श्री की राज पवार की श्री. कोण ही मॅच जिंके सेमीफायनल क्रमांक 2. प्रत्येक जण आपला बेस्ट देतोय, प्रत्येक जण बेस्ट देण्यासाठी झालाय आणि ही मॅच आता पोहोचली आहे. 3 बॉल काय होईल या मॅच मध्ये? 15 धाब्यांची आवश्यकता. हो मोठा फटका जरूर आलाय, विषय नाहीये आणि फलंदाज आलाय पाहत राज पवार. येस मॅच मात्र आता फसल्या. 2 बॉल आणि बनवायचे आहेत 15. एखादा नो बॉल या मॅचला वाचवू शकतो, कारण का 2 बॉल मध्ये 2 फटके आले मोठे. काही फरक पडणार नाहीये. फरक कुठे पडेल? एखादा नो बॉल त्याच्यामध्ये व्हाईट बॉल आला तो फरक पडेल. आतापर्यंत 30 धावा स्कोरगार्ड वरती सतीश पाटील साठी गेले आहेत. श्रीने चांगली गोलंदाजी केली, इकॉनॉमिक गोलंदाजी सध्या मी पाहिन. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. बॉल बराच काळ वेळ हवेमध्ये स्वतः बॉलिंग स्वतः गोलंदाज कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा मॅच मी म्हणेन अगदी कमबॅक केलं. या मॅच मध्ये पकड आहे ती जरूर पकडली गेली आहे. 31 धाबा 45 धाब्यांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये धाबा 16 जरूर आल्या होत्या, परंतु जंगलीने कमबॅक केलं. त्यामुळे फटका सुरेख आहे. बॉल चालाय सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय आणि आलाय तो एकच्या पॅट मधनं षटकार. चला प्रेक्षणीय मॅच लगेचच मैदानाचा ताबा घ्या.